एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत आता, ती म्हणजे भारतभरात आता जनगणना सुरू होते आणि या जनगणनेत जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांची कशा पद्धतीनं जनगणना होणार आहे त्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट. तिकडे होर्मुझच्या खाडीवर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिकेने एक मोठी खेळी केली आणि नेमकं काय अमेरिकेच्या पदरात पडलं? महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात अनेक महिला एकापाठोपाठ एक गायब होत आहेत, हरवत आहेत, लापता आहेत. याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय, त्यांचा शोध कसा सुरू आहे, यासह पावसानं राज्यात जो धुमाकूळ घातला आहे, प्रामुख्यानं पुण्यात तर अक्षरशः सिमला कुलू मनालीसारखी स्थिती होती. अशा अनेक बातम्यांचा आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूया. देशभरामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे अनेक जोडपे आहेत. आता केंद्र सरकारने जनगणनेमध्ये या जोडप्यांना सुद्धा समाविष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की या जोडप्यांना लिव्ह इन रिलेशनशिप नव्हे तर वैवाहिक जोडपे असं नमूद करण्याची सुद्धा केंद्र सरकारने सक्ती केलेली आहे. याचा रेफरन्स जो आहे तो सुप्रीम कोर्टापासून येतोय. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी सांगितलं होतं जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांना वैवाहिक जोडपे असं समजावं, त्याचाच आधार केंद्र सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामुळं जनगणनेमध्ये आता लिव्ह इन रिलेशनशिपवाल्यांना वैवाहिक जोडपे म्हणून संबोधलं जाणार आहे. याचा फायदा काय होणार आहे की त्यांच्या मुलांना त्यांचे अधिकार मिळतील आणि त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जे राहतात त्यांना जोडपे म्हणून संबोधलं गेल्यामुळं सुद्धा जो डेटा आहे जनगणनेमध्ये तो अचूक निर्माण होईल आणि अशाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे त्यांचं कुठेतरी रजिस्ट्रेशन होईल. त्याचबरोबर त्यांच्या मुलाची सुरक्षा, सरकारचे मिळणाऱ्या योजना, त्याचबरोबर फायदे सुविधा याचा सुद्धा लाभ त्यांच्या मुलांना घेता येईल. त्यांच्या मुलांचं आयुष्य जे आहे ते सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाल्याचं आता समोर येतं आहे. पुण्यातील IT नगरी हिंजवडी परिसरामध्ये चक्क गारपटीचा पाऊस झाला आहे. याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ पाहून पुणे आहे की शिमला असा संभ्रम निर्माण होत आहे. हवामान विभागाने यापूर्वीच पुण्याला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. हिंजवडीसह पुण्याच्या अन्य भागातही गारांचा पाऊस पडल्याची माहिती आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात अनेक भागात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली असून या गारपिटीने आंबा व द्राक्ष पिकांचे नुकसान होणार आहे. या परिसरात सध्या कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने काढलेल्या कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. सकाळीपासूनच कडक ऊन पडल्याने उकाडा प्रचंड वाढला होता, मात्र दुपारी 2च्या सुमारात आकाश ढगांनी गर्दी केली आणि वातावरणात अचानक बदल झाला. पिंपरी चिंचवडमधील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसातही शहरात अशाच प्रकारच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडाळ या परिसरातील गावांना अवकाळी पावसाने झोडपल्याचे चित्र आहे. या भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागांना 3 दिवस विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस जो आहे तो बरसणार आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यामधील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराचं तापमान हे 40 अंशापार गेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या वतीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांसह धुळे जिल्ह्याला देखील तुफान गारपिटासह पावसाचा सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला होता. हवामान विभागाने वर्तवलेल्या याच अंदाजाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका असेल, शिंदखेडा आणि धुळे शहरात मुसळधार वाऱ्यासह गारपीट झाली आहे असून या गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकरी अधिक चिंतेत आहे. तर दुसरीकडे धुळे शहरात लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर या तुफान वाऱ्यामुळे कोसळून आले आहे. अनेक ठिकाणी चौकात अनधिकृत बॅनर उभारण्यात आले होते आणि हे बॅनर आता अचानक आलेल्या तुफान वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळले. मात्र सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नसली तरी मनपा प्रशासन आता या अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील या व्यतिरिक्त खानदेशात, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही भागात
अशाच प्रकारे अवकाळी पाऊस झाला, यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं तर काही ठिकाणी भाज्यांचं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आधीच शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा कसा सामना करावा लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे वेधशाळा आणि राज्याच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावली. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह गारपिटाचा पाऊस पडला. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला असला तरी शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बाणेर, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बाणेर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने सकल भागात पाणी साचले होते. पिंपरी चिंचवड शहरातही पावसाने अर्धा तास अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता. मात्र दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली. हवामान खात्याने पुढील 2-3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून आजच्या पावसानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रिसोड भागातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 1 एप्रिलपासून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि हवामानाच्या अंदाजानुसार पिकाची काढणी करून घ्यावी, अशा पद्धतीची हवामान विभागाने निर्देश दिलेले आहेत. करमाळा तालुक्यामध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये साधारणपणे 5 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची एक धक्कादायक घटना पुढे आलेली दिसून येते. साधारणपणे 22 मार्चला बोरगाव येथून पहिली महिला बेपत्ता झाली. यानंतर पुढे मोरवड असेल, पांगरी असेल, अशा अनेक 3 ते 4 गावातून महिला सलग बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. या एकंदरीत घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर करमाळ्यात ऐरणीवर आला आहे. पोलीस मात्र चांगलेच ॲक्शन मोडवर आले. पोलिसांनी विविध पथके तैनात करून या महिलांचे शोधकार्य हे करमाळा तालुक्यासह आसपासच्या इतर अनेक ठिकाणी सुरू केल्याचे दिसून येते. मात्र एकंदरीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून आता करमाळ्यात चांगलीच चर्चा रंगत आलेली आहे. हे महिला बेपत्ता होण्याचं जे प्रमाण आहे, हे जे कारण आहे, हे कुठल्या वैयक्तिक स्तरावरचं आहे का, किंवा कुठल्या इतर कारणावरून आहे का, किंवा संघटित टोळीच्या माध्यमातून महिला बेपत्ता होत आहेत का, अशा पद्धतीचा शोध देखील पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. मात्र एकंदरीत महिलांच्या मनामध्ये आता घराबाहेर नक्की पडायचं का, आपण सुरक्षित आहोत का, असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत. येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत हे आपल्या व्यवसायात प्रगती व्हावी या उद्देशाने अशोक खरातच्या संपर्कात आले होते. स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करणाऱ्या खरातने पुष्कराज रत्न जडलेल्या सोन्याच्या अंगठ्या घातल्यास व्यवसायात प्रचंड वाढ होते असा सल्ला देत भागवत यांचा विश्वास संपादन केला. याच विश्वासाचा गैरफायदा घेत हुंदूबाबा खरातने व्यावसायिक भागवत यांना 20 ग्रामच्या सोन्याच्या 2 अंगठ्या दिल्या. त्या बदल्यात 2,62,000ची रोख रक्कम देखील घेतली. मात्र प्रत्यक्षात सोन्याच्या अंगठ्या स्वतःकडेच ठेवून भागवत यांच्या हातात पितळाच्या अंगठ्या दिल्या. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या राजेंद्र भागवत यांनी थेट विशेष तपास पथकाकडे धाव घेतली. त्यानंतर अशोक खरात विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक तपास केला जातोय. अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. याआधीही जमीन व्यवहार, महिलांच्या शोषणाचे आरोप तसेच दडपशाहीचे प्रकार समोर आलेले असतानाच आता आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा धुसर होत असताना अशा बंधुभावांच्या जाळ्यात किती लोक अडकले असतील असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासन आणि तपास यंत्रणांवरही या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते. SIT कडून चौकशीचं समन्स त्यांना बजावण्यात आलं आणि त्यांना चौकशीला बोलावल्यानंतर एक
त्यामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे. रुपाली चाकणकर यांनी SITच्या चौकशीसाठी नाशिकला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याचे हास्यास्पद कारण देत रुपाली चाकणकर यांनी नाशिकला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. याउलट त्यांनी ही चौकशी पुणे किंवा मुंबईमध्ये व्हावी अशी मागणी केल्याचंही सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर या त्यांच्या पुण्यामधील निवासस्थानीही वास्तव्यास नसल्याचं समोर आले. त्या नाशिकला पोहोचल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं, परंतु एकूणच रुपाली चाकणकरांच्या भूमिकेमुळे त्यांचं खरात प्रकरणात नेमकं कनेक्शन काय आहे याचे गूढ आता वाढत चालले आहे. दरम्यान चाकणकर यांना अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये भोंदूबाबा कॅप्टन खरात यांच्याशी ओळख कशी झाली, किती वर्षापासून ते संपर्कात होत्या, पदाचा उपयोग करून खरातला कोणकोणते लाभ मिळवून दिले, अशा अनेक प्रश्नांचा समावेश असू शकतो. याशिवाय खरातची स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेशी त्यांचा संबंध काय, आजी आणि माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकर यांनी मदत केली होती का, हे तपासण्याचं आव्हान SIT समोर असणार आहे. खानदेशातनं हजारो नागरिक जे आहे ते मुंबईकडं रोज प्रवास करत असतात. मात्र काही विशेष रेल्वे असल्या कारणानं मोठा असा मनस्ताप जो आहे तो खानदेशकरांना सहन करावा लागायचा. मात्र आता पश्चिम रेल्वेकडनं एक निर्णय घेण्यात आलेला आहे की त्रिवेणी साप्ताहिक ही गाडी विशेष दर्जाची गाडी होती. आता ही गाडी आता आठवड्यातनं 3 दिवस धावणार असल्याचं घोषणा केली आहे. यामुळं जळगाव, धुळे व नंदुरबार येथील नागरिकांना प्रवासासाठी सोयीस्कर होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र ही गाडी भुसावळवरनं थेट दादरपर्यंत धावत होती आणि ही गाडीला विशेष असा दर्जा होता. यामुळं तिकीट देखील मोठ्या प्रमाणावर होता. ही गाडी आता आठवड्यातनं 3 दिवस धावत असल्या कारणानं तिकिटात देखील 20 ते 25% कपात होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. इराणचे कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू झालेला आहे. अलीरेजा तंगसिरी यांचं महत्त्व इराणसाठी यासाठी होतं कारण होर्मुझ खाडीचं पूर्ण रक्षणाची जबाबदारी तंगसिरी यांच्यावरच होती. मागील काही दिवसापासून अमेरिका आणि इस्रायलला सडेतोड उत्तर देण्याचं काम तंगसिरी यांनी केलं होतं आणि त्याचबरोबर कोणते ऑइलचे टँकर आणि महत्त्वाचे टँकर हे या खाडीमधून जाणार हे सुद्धा तेच ठरवत होते आणि त्यामुळे एक प्रकारे वैश्विक स्तरावर सुद्धा अमेरिका आणि इस्रायलवर दबाव वाढवण्याचं आणि होर्मुझ खाडीचं रक्षणाचं काम हे तंगसिरी यांनी केलं होतं. मात्र त्यांनाच टार्गेट करण्यात आलं इस्रायलने आणि ते जखमी झाले. त्यानंतर आता त्यांचा मृत्यू झाला हे इराणनं घोषित पण केलं. परंतु इराणनं सांगितलं की आपली रणनीती जी होती, तंगसिरी गेले तरीसुद्धा रणनीती तशीच राहणार आहे कारण त्यांच्यामुळं एवढ्या दिवस होर्मुझच्या खाडीमध्ये लढता आलं. मात्र आता ते नसले तरीसुद्धा इथून पुढची युद्ध रणनीती तशीच कायम राहणार आहे असं इराणनं सांगितलेलं आहे. त्यामुळे तंगसिरी गेल्यामुळं आपली सैल ढिली होऊ नये यासाठी इराण आता जोरदार प्रयत्न करणार आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात युद्ध पुकारून महिना उलटला असला तरी कोणताही तोडगा निघालेला नाही. इराणनं अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इस्रायल आणि अमेरिकेचं या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय. त्यामुळे या देशांच्या चिंतेत आता भर पडली आहे. तर दुसरीकडे अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांचं आणि प्रकल्पांचं मोठं नुकसान झालंय. इराणनं आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर आता आपलं नवीन टार्गेट ठरवलंय. आता इराणच्या या टार्गेटनं अमेरिकेच्या चिंतेत देखील भर पडली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी तळांपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर इराणनं आता आपली रणनीती बदलली आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या औद्योगिक क्षेत्रावरही आता हल्ला चढवला गेलाय. इराणनं आखाती देशांमधील मोठ्या ॲल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना लक्ष्य केलंय आणि अमेरिकेच्या लष्करी ताकदीला खीळ घालण्याचा प्रयत्न केलाय. इराणनं संयुक्त अरब अमिरातीतील इमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम बहरीन यासारख्या मोठ्या प्रकल्पांना निशाणा बनवलंय. हे केवळ कारखाने नसून जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे दुवा आहेत. या ठिकाणी उत्पादित होणारं ॲल्युमिनियम थेट अमेरिका आणि युरोपमधील विमान उड्डाण आणि संरक्षण क्षेत्राला पुरवलं जातं. आत्तापर्यंत इराण अमेरिका संघर्ष लष्करी तळ किंवा तेलवाहू जहाजांपुरता मर्यादित होता. मात्र आता इराणनं थेट लष्करी क्षमता वाढवणाऱ्या औद्योगिक कच्च्या मालावर हल्ला केला आहे आणि हे आर्थिक युद्धाचे संकेत मानले जात आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून राज्याला
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत अपेक्षेपेक्षा जास्तीचा निधी मिळाल्याने कृषी विभागाला दिलासा मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या निधीपेक्षा तब्बल 33 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्राकडून मिळाली आहे. केंद्र सरकारने सुरुवातीला RKVY अंतर्गत राज्यासाठी 881 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी 734 कोटी 30 लाख रुपये अनुदान म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात राज्याला 767 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला आहे. या निधीपैकी सुरुवातीला 2 टप्प्यात 709 कोटी 99 लाख रुपये राज्याला मिळाले होते. त्यानंतर अलीकडेच केंद्राने आणखी 57 कोटी 53 लाख रुपये वितरित केले. त्यामुळे एकूण निधी मंजुरीपेक्षा अधिक झाला आहे. केंद्र सरकारने निधीचा वापर वेळेत आणि प्रभावीपणे होतो का यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत राज्याची कामगिरी समाधानकारक राहिल्याने अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून निधी वेळेत खर्च केल्याने यामागील मुख्य कारण मानले जात आहे. राज्यातील विविध कृषी योजनांसाठी निधीचे वाटप करण्यात आले आहे. प्रतिथेंब अधिक पीक योजनेला सर्वाधिक निधी मिळाला असून कृषी यांत्रिकीकरण उपअभियानालाही मोठी मदत देण्यात आली आहे. याशिवाय सविस्तर प्रकल्प अहवाल, मृद आरोग्य, जिरायती क्षेत्र विकास, वनशेती आणि पारंपरिक कृषी विकास योजनांनाही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य सरकारनेही कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक सामग्रीसाठी अधिकचा निधी देखील मिळणार आहे आणि यामुळे शेतकरी वर्ग देखील आनंदी आहे. पंढरपुरात चैत्र एकादशीच्या निमित्त जे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, सध्या पुरणपोळीच्या नैवेद्यावरून नवा वाद जो आहे तो या ठिकाणी उभारताना आपल्याला दिसून येत आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पुरणपोळीला विरोध करत भक्तांची सुसंगत अशी आहार व्यवस्था देवाची ही असावी असा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे पूर्वपार परंपरागत चालत आलेल्या चैत्र एकादशीच्या पुरणपोळीचा नैवेद्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चैत्र एकादशीच्या दिवशी शिखर शिंगणापूर येथे महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा झाला. यावेळी 2 देवता या विवाह सोहळ्यात उपस्थित होते. प्रसंगी महादेवाच्या विवाहित विठ्ठलाने पुरणपोळी खाल्ली. त्यामुळे देवाच्या विवाहित आठवण म्हणून आज ही चैत्र एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा रूढ आहे. ही परंपरा साधारण 300 वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे अशी आणखीन एक एकाकिया आहे. याबाबत परंपरागत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांनी कधी आजपर्यंत विरोध किंवा वादातीत प्रश्न उपस्थित केले नव्हते. पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी ज्या पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे त्यामुळे वारकरी समाजामध्ये जे आहे ते या ठिकाणी नाराजी जी आहे ती स्पष्ट आपल्याला दिसून येत आहे. अखाद्या देशामध्ये सुरू असलेली युद्धाची झळ अख्ख्या जगाला बसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा नागरिकांना तुटवडा भासत आहे. हॉटेलचं खाणवळणा आणि देवस्थानांना सुद्धा आता गॅस तुटवड्याचा फटका बसतो. सध्या चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दररोज हजारो भाविकांची रेलचेल पाहायला मिळते. चैत्र उत्सवानिमित्त सुरू असलेल्या सप्तशृंगी गडावरील कार्यक्रमांना गॅस सिलेंडरचं ग्रहण लागलं आहे. सप्तशृंगी देवी ट्रस्टने अपुऱ्या गॅस सिलेंडरसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या महाप्रसादाबद्दल मंदिर ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक LPG गॅसच्या तुटवड्यामुळे सप्तशृंगी गडावरील लाडू प्रसाद तयार करणे संपूर्णपणे थांबवलं आहे. उपलब्ध साठा संपल्यानंतर लाडूची विक्री बंद सुद्धा करण्यात आली आहे. शिवाय सशुल्क VIP प्रसादालयही तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान चैत्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी देवी निवासी ट्रस्टतर्फे दररोज हजारो भाविकांनी येऊन प्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादासाठी वरण भात, पोळी भाजी, बुंदी अशा आणि रव्याचा प्रसाद असा जेवणाचा मेनू असतो. पण गॅस टंचाईपासून वरण भाताच्या ऐवजी मसाले भात, पोळी भाजी, बुंदीचा प्रसाद असा जेवणाचा मेनू सध्या कायमचा ठेवलेला आहे. सप्तशृंगी देवीच्या गडावर अनेक भाविक महाप्रसादाच्या रूपाने मोफत जेवणाची व्यवस्था करून देत होते. परंतु आता गॅस टंचाईमुळे ते सुद्धा आता बंद झाले आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचे दिवस ठरले असून 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनपासून होणार आहे. अपवाद म्हणून विदर्भातील शाळा उशिरा
सुरू करण्याची पद्धत यंदा रद्द करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालय पुणे तसे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी जूनमधील तीव्र उष्णतेमुळे विदर्भाची शाळा साधारण 30 जून नंतर सुरू करण्याची पद्धत होती. मात्र यंदा हा अपवाद रद्द करत राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान इतर मंडळाच्या शाळांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरू असले तरी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत.